गोड लागतं ना ते. चल चाट का. आणि या सुक्या मिरच्या आणल्यात, बेडगी मिरची. कधी कधी हा कटर आहे ना जागेवर नसतो, म्हणजे मिळत नाही आपल्याला. मग नाचणीची भाकरी, भात आणि आपलं हे टोमॅटोचं. या धावला बघ वाघ्या. चला हे बघ, खडी आता आणली जाऊन कुणालच्या बाबांनी. खडी कमी पडले आपल्याकडे त्याच्यामुळे. आणि इथं आडा का उघडा ठेवला आहे, गुरात मी शिरतील. पाणी मारायचं काम चाललंय. आडा का खुल्ला ठेवलेला. हां झालं का बाकी आहे वरचं? वरचं बाकी आहे. चला आपलं काम बघा चाललंय हळूहळू. चला रे रामश्याम. हे आमचे रामश्याम नुसतं हेच असतात. आडा बंद करते ना तर गुरा शिरतील. गुरांचा टाईम झाला यायचा. चले रामू. शेरूचं लक्ष घराकडेच आहे. काय हवं शेरू? खाऊ खायचा? ए शेरू. आंघोळ झालं तर बघा असे पांढरे पांढरे दिसतात. वाघ्या चला या. खाऊ हवाय खायला त्यांना. चहा प्यायला घेतला ना आम्ही. दे दोघांना खोलून ते. हा बघा खाऊ त्यांचा केक त्यांच्यासाठी त्याचे आणले होते. नजर बघा नजर बघा नजर. थांब देणार. ते कागद तर काढू दे. हे कागद नाही काढले ना तर कागदासकटच खातात. वाघ्या गुड बॉय बनायचं. खाली बसा तरच देणार. शेरू माझा गुड बॉय. वाघ्या पण माझा गुड बॉय. खाली बसा खाली बसा खाली बसा. थांबा मी यांना पहिला जरा खाऊ देत्या खोलत्या जरा. खाऊ खायचं नाही की तर अबे शेरूला देते मी. तू नको. शेरू धर. शेरू आमच्या लाले आहे. खावा आता. हे केक त्यांना आवडतात. ए अक्का बघ अक्का चक्का गिल्लांस खप्पा झाला. चला चला बसा आता गपचूप. बाई कागद तर काढलेत ना. नाही काढले तर कागद पण खातात. गोड लागतं ना ते. चल चाट कागद. अरे चाट लबाड. डोळे बघ कसे घारे घारे वाघ्याचे आमच्या. चला चला खप्पा झाला. चला आता थोडा देणार खायला. लवकर येशील ना. तसं नाही आपलं काम अडून नको राहायला. शेरू जाऊ नको मागे. चला कुणालच्या बाबा चालले बाजारामध्ये. आपलं सिमेंट संपलेलं आहे त्याच्यामुळे अर्जंटमध्ये 2 गोण्या फक्त आणायच्यात ना. 2च गोण्या ना आणणार. हां आणि बाकीचं मटेरियल आपलं उद्याला जे जायचं आहे आता बघायला. पण संध्याकाळी जाणार. पण आता इमर्जन्सीमध्ये आणावं लागतं आहे. काल संध्याकाळी ते सांगून गेलेत की 2 गोण्या फक्त घेऊन या, बाकीचं नंतरला. हे वराडी मागणं असतात आमचे. त्यांना बांधून द्यायला पाहिजे तर पण मागे येतील गाडीच्या. नाही त्यांना मी हे करते. हां करते गेट बंद. मला खाऊ घेऊन ये काहीतरी. वडापाव आणि वडापाव. ते पार्सल घेतलं काय? हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर वाजलेत किती 8:30 झालेले आहेत. आणि आता कुणालच्या बाबा गेले तळ्यामध्ये. येतील ते अर्धा 1 तासाने येणार आहेत. ते लगेच येतील कारण सिमेंट कसं त्यांना आता हवं आहे ना काम करणार आहे ना. त्याच्यामुळे ते म्हणे पटकन जाऊन घेऊन येतो. फक्त त्यांना जायला यायला काही वेळ लागेल तेवढाच. असं आडा बंद करून घेतला अगोदर ना तर गुरं येतात ना त्याच्यामुळे. कामगार आता येतील त्यांचा पण टाईम झाला आहे. बरीचशी कामं घरातली झालेली आहेत करून. आज भरपूर होतं. रानात जायचं होतं हो कैऱ्या आणायला. पण म्हटलं नको आधी बोला जी गरजेची कामं आहेत ना ती म्हटलं आधी करूया. त्याच्यामुळे राहिलं. चंगू मंगू माझे चंगू मंगू बसतं तिथं. चला आता ना मी चालली घरामध्ये. पहिला वाघ्या शेरू ना यांना खायला देते आणि त्याच्यानंतर थोडंसं काम माझं आहे एडिटिंग आधी करून घेते.
नंतरला मिरची साफ करायची. आज बायका येणार आहेत मिरची साफ करायला दुपारच्या वेळेस, त्याच्यामुळे आज आपली पूर्ण मिरची की नाही साफ होऊन जाईल. आणि त्याच्या उद्यानंतर मग सगळं भाज्या विद्याचं काम असं रिलॅक्समध्ये बसलं का इतकं बरं वाटतं ना. हां छान वाटतं. आज नाश्ता नाही बनवायचा आहे कारण कुणालच्या म्हणाले की मी ते बाहेर खाणार आहेत आणि मला वडापाव की नाही खूप आवडतो, त्याच्यामुळे त्यांना मी आता म्हणाले की मला घेऊन या एक वडापाव, बस झाला मला. दुपारचं जेवण मात्र मी आज सगळं करणार आहे. मला ना टॉमॅटोचं सार खायची इच्छा झाली आहे. म्हणजे एक मेनू ना ठरवला डोक्यामध्ये. वांगी आपल्या बागेमध्ये तयार झालेली आहे, तर वांग्याची भाजी मस्तपैकी अशी सुकी मच्छी वगैरे घालून 1-2 भाकरी करायची, जरासा भात लावायचा आणि टोमॅटोचं सार, असं सगळं विचार केलेला आहे डोक्यामध्ये सकाळपासून. तो मेनू आपला करायचा पण नंतरला असं. त्याच्या आधी आता छोटी मोठी कामं आहेत ना घरातली वगैरे ती करून घेते पटापट. वाघे आणि शेरू यांचा टॉवेल धुवायचा आहे. व्हाईट कलरचा टॉवेल आहे, तो मी रात्री भिजवला आहे. तो आता पटकन धुवून घेते आणि त्याच्यानंतर मग माझं सगळं आवरते आणि मग आपण करूया जेवण. रेसिपी तुमच्याशी शेअर करते टोमॅटोच्या साराची. किचनच्या कामाला बघा सुरुवात केली. आता कुकर लावून घेतला मी अगोदर. टोमॅटो आणि तांदूळ म्हणजे भात लावलेला आहे आणि या सुक्या मिरच्या आणल्यात, बेडगी मिरची, ह्या जरा भिजत घालते. टोमॅटोचं सार करायचं आहे ना, त्याला ती मिरची लागणार आहे. जरा एक 10-15 मिनटं भिजलं ना की मग बरं पडेल. आणि हे बघा, हे ह्याच्यामध्ये ना ओलं खोबरं आहे. 1 मिनटं, इतकं बस झालं आपल्याला. म्हणजे थोडीशी जरा पूर्वतयारी करून घेतलेली आहे. झाकून ठेवते. हा कुकर होईल आता. 3 शिट्या आपल्याला करायचे आहेत. तर आता मी आलेली आहे बाहेर, बागेमध्ये जाते. थोडीशी वांगे आहेत ना काढून घेते. आणि कुणालच्या बाबा की नाही मगाशी आले होते, आले नाश्ता वगैरे केला आणि गेलेले आहेत. येताना ते वडापाव घेऊन आले होते, ते खाल्लं आम्ही आणि खूप दिवसानंतर वडापाव खाल्ला मी. हां, फोन माझा चार्जिंगला होता त्याच्यामुळे शूट काही करता आलं नाही. आत्ता मी ते काय केलं, मगाशी मी इथे वाघ्या शेरूचे जे टॉवेल वगैरे धुवायचे ते धुवून घेतले, सुकत घातले ते. आणि ही जी आपली पडवी आहे ना, ही बघा धुवून वगैरे साफ अशी स्वच्छ करून घेते, कारण दुपारी बायका येणार आहेत ना, तर मिरची साफ करायला की नाही आम्ही इथेच बसतो, त्याच्यामुळे पुसून सगळं घेतलेलं आहे आणि दुपारपर्यंत एकदम सुकून जाईल ते. आता ना वांगे काढून घेते, म्हणजे थोडीशी जेवणाची तयारी ना पटकन करून घेते. आज हे बघा केस पण धुवायचे, केसांना भरपूर असं तेल लावलं आहे. आज दिवसभर मिरचीमध्ये आमचं काम चालणार आहे. म्हणजे आज रात्रीपर्यंत जितकी पण मिरची आहे ना आणलेली ती सगळी साफ करायचे. त्याच्यामुळेच असाच अवतार आज राहणार आहे. सगळं काम झाल्यानंतर संध्याकाळी मग आपलं सगळं होईल, नाहीतर मग ते मिरचीचं असतं ना अंग जळजळतं खूप, त्याच्यामुळे. चला वांगी काढून घेऊया बागेतली, पटापटाने जेवणाचं करून घेते. मग नंतरला एकदा मग मिरचीचे हात झाले ना, म्हणजे मिरची साफ करायला बसल्यानंतर मग आपल्याला काय उठायला मिळणार नाही. मग ही आपली मिरचीची रोपं पण बघा छान झालेली आहेत, म्हणजे काही वाढ चांगली प्रकारे होते असं. ही बघा वांगा आणि बटाटा ह्याची भाजी करायची, त्याच्यामुळे काढून घेतलेली बरी. मी आज ना कटर आणलं आहे. कधी कधी हा कटर आहे ना जागेवर नसतो, म्हणजे मिळत नाही आपल्याला. मग एक 3-4 वांगी ना भरपूर होतील आपल्याला, म्हणजे 2 वेळची भाजी ना एकदमच करून घेणार आहे रात्री, कारण आपल्याला वेळ नाही मिळणार आहे कामाच्या ह्या व्यापातून. त्याच्यामुळे आत्ता जेवणाचं झालं ना मग काही चिंता नाही मला. मग रात्री मग निवांत. हा बघा इथे पण आहे, रखरखीत ऊन पडलेलं आहे. भाजी काढून घेतली आणि आत्ता कढीपत्ता, ते बघा ते आपलं आहे मोठं कढीपत्त्याचं झाड, पण हे जवळ तिथे आहे ना, त्याच्यामुळे हे काढून घेते ह्यातलं. ही रोपं काढून टाकायची, ह्या रोपांचा काय उपयोग नाही आहे. उगाच भरपूर अशी रोपं आपली वाढलेली आहेत कढीपत्त्याची. ती बघा किती आले छोटे छोटे. कोण आलं तर त्यांना देऊन टाकायला हवी. चला जाऊया. बागेतला फेरफटका झाला भाजी काढून. टोमॅटो पण काढले, एक 2-3 टोमॅटो तयार झाले होते. हे बघा बस झाली आपल्याला भाजी, एक टायमाची भाजी झाली आपली. तर वांगी बटाटा आणि सुका जवळा बघा असतो ना, त्याची ही भाजी ना मी करून घेतली पटकन. तोपर्यंत कुकर पण इथे थंड झाला होता. टोमॅटो काढून ठेवले आणि त्याच्यानंतर आता ह्याची मसाल्याची तयारी. भाजी एक साईडला ठेवली, दुसऱ्या गॅसवरती स्लो गॅसवरती शिजत.
तर टॉमॅटो बघा आता हे साधारण असे गरम होते हे आणि साली ह्याच्या काढून घ्यायच्या. नंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवायचे आणि तुम्हाला डिशमध्ये जे पाणी दिसतं ना ते पण आपण वापरणार आहोत. म्हणजे वाटताना वापरायचं किंवा आपण जेव्हा सार फोडणीला घालून त्यावेळेस मग त्याचा वापर करायचा. तर टॉमॅटो खूप गरम होते त्याच्यामुळे साली काढताना थोडंसं जरा हाताला किती चटके बसं होते. साली काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर मसाल्याची तयारी. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबऱ्याचा वापर करायचा आहे. म्हणजे सुकं खोबरं असेल ना तर एवढं चवीला काही चांगलं लागत नाही. ओलं खोबरं घेतलं मी ते, त्यात आलं घालायचं, लसूण घातले मी आणि भिजवलेली मिरची घातलेली आहे आणि थोडंसं जिरं घातलं आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला की नाही हे वाटून घेतले वाटप आपलं. त्याच्यानंतर मसाला जो आहे ना वाटलेला तो काढून ठेवला एका डिशमध्ये आणि मग टॉमॅटो आहेत ना ते ह्याच मिक्सरमध्ये की नाही फिरून घेतलेले आहेत आणि बेडगी मिरची घातलेली आहे. रंग बघा तुम्ही, इतका छान रंग येतो ना, एकदम असा ऑरेंज कलर बघा, असं तसं त्या साराचा की नाही रंग येतो आणि चवीला पण हे जे टॉमॅटोचं सार असतं ना, काही काही जण ह्याला कढीसुद्धा म्हणतात, चवीला पण खूप छान लागते. आणि जेव्हा आपण नॉनव्हेज बनवतो ना, मच्छी वगैरे असे ना, त्यावेळेस हे टॉमॅटोचं सार आहे ना खायला खूप छान वाटतं. तर त्याच बघा भांड्यामध्ये टॉमॅटो पण छान असे वाटून घेतलेले आहेत, एकदम मस्त असे बारीक केले. आता फोडणीची तयारी. एका पातेल्यामध्ये तेल घातलं आहे, त्यात कांदा घातला आहे आणि भरपूर असा कढीपत्ता घातला. जिरं लसूण वाटपामध्ये घातलं होतं आणि त्याच्यामुळे फोडणीमध्ये मी याचा वापर नाही केलेला आहे, फक्त कांद्याची फोडणी इथे मी देणार आहे. आणि त्याच्यानंतर वाटलेलं वाटण आहे ना ते घातलं आणि चांगलं जरा एक 2 ते 3 मिनटं जरा परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मग टॉमॅटोची ग्रेव्ही आहे ना ती घातली मी आणि मग गरजेप्रमाणे पाणी, म्हणजे डिश वगैरे जे होती ना, मिक्सरचं भांडं वगैरे आहे ना ते सर्व धुवून घेतलं आणि तेच पाणी मी ह्या टॉमॅटोच्या सारामध्ये घातलेलं आहे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे त्यात मी मीठ घातलेलं आहे, थोडीशी नावाला फक्त हळद घातले, कोथिंबीर घातले, 1 ते 2 कोकम घातलेले आहेत. म्हणजे थोडंसं जरा आंबटपणा हवा ना अजून, त्याच्यामुळे 2 कोकमाचा वापर मी इथे केलेला आहे. आणि त्याच्यानंतर उकळी आल्यानंतर एक 5 मिनटं शिजवून घेतलं आहे. झालं? कुठे गेला ते? माझं ताट जरा घेऊन या. त्याला जेवायला बघा वाढले कुणालच्या बाबांचं ताट. मस्त अशी वांगा बटाटा आणि सुका जवळ्या ह्याची भाजी, नाचणीची भाकरी, भात आणि आपलं हे टोमॅटोचं सार. तुम्हाला माझी प्लेट दाखवते. हां, काय आंबे पण आणले काय? मी सार नाही घेतले अजून, थोड्या वेळाने घेणार. तुम्हाला मी कैरी दाखवते. ही बघा, ही सुकलेली कैरी आहे ना, म्हणजे बाटा असतो ना तो मी घालते भाजीमध्ये. मला हा बाटा की नाही खूप आवडतो खायला आणि चुपून चुपून खायला इतका छान लागतो ना भाजीमधला. त्याच्यामुळे मी उसरी जरी बनवली ना तरी हे बाटे मी अजिबात फेकत नाही. भाजीमध्ये किंवा कालवणामध्ये की नाही वापरू शकतो. यात पण आपण घातलं ना तरी पण चालेल, पण ह्याच्यामध्ये मी कोकम वापरलं आहे. तर या आता का आलं, फॅन पाहिजे काय? आणि हे बघा त्या जोडीला आंबे पण घेतलेत खायला. जेवून झाल्यानंतर हे आंबे खायचे आपले रायवळी. मी आली त्या दोघांना जेवायला द्यायला. तर सकाळी व्हिडिओला सुरुवात केली, आता रात्र झालेली आहे. आज आमचा पुरा दिवस मिरची साफ करण्यामध्ये गेलेला आहे आणि रिया आणि आमच्या त्या काकू आहेत ना त्या आल्या होत्या साफ करायला मिरची. त्याच्यामुळे सगळं आपलं झालेलं आहे साफ करून मिरचीचं काम. नेमकं तुम्हाला दाखवते. सगळ्या गोण्या अशा सगळ्या बांधून वगैरे ठेवलेल्या आहेत. आता थोड्या वेळाने मला फक्त गरम मसाले आहेत ना ते काढून घ्यायचे आणि उद्या सकाळी मिरची सगळी भाजली जाणार, गरम मसाले भाजले जाणार. म्हणजे सकाळी लवकर उठून 6 वाजता उठून सगळं करायचं आहे, कारण लवकरात लवकर आपल्याला डंक्यावरती हे जे मसाले आहेत ना दळायला द्यायचे, म्हणजे कुटायला द्यायचे. गरम मसाला आपला कुटून आलेला आहे सकाळी, आता मी तिथे ठेवलेला आहे. तुम्हाला मी दाखवीन पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवीनच तुम्हाला. म्हणजे सकाळी आम्ही काहीतरी सुरुवात केली सगळं काम करायला मिरचीचा. पूर्ण दिवस आमचा त्यातच गेलेला आहे. आत्ताच सगळं आवरलं आहे आणि म्हणजे अर्धा तास झाला इथे येऊन शांतपणे बसले होते. म्हणजे खूप अशी जळजळ होते ना अंगाची, असं जरा फॅन खाली बसलं ना काही खूप बरं वाटतं, असं आहे ते. आता जाते थोड्या वेळाने जेवते आणि मग आपलं बाकी थोडंसं काम जरा बाकी आहे मसाल्याचं, म्हणजे गरम मसाले वगैरे ना ते मापून वगैरे सगळं आता काढून ठेवते, म्हणजे सकाळी आपल्याला सोयीचं पडेल. म्हणजे सकाळी उठलं की पटकन आपलं भाजायला घेतलं का काम 1-2-3 तासामध्ये आपलं काम की नाही मसाल्याचं होऊन जाईल. तर ही सगळी अशी पूर्वतयारी की नाही करावी लागते, तरच पुढच्या गोष्टी की नाही सोप्या होतात. तर चला मग ताईनो, आता आजचा व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.